अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। माननीय कार्यकारी अभियंता मध्य प्रकल्प विभाग क्रमांक 1 चंद्रपूर यांना दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त समितीच्या वतीने विठ्ठल रखुमाई मंदिर वेना वर्धा नदीच्या संगम तीरावर बेमुदत उपोषणाबाबतचे दिले निवेदन। 27 सप्टेंबर रोजी चंद्रपूर येथील कार्यकारी अभियंता मध्य प्रकल्प विभाग क्रमांक 1 चंद्रपूर यांना दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले। दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक 1 चंद्रपूर यांना बेमुदत उपोषणाबाबतचे निवेदन देण्यात आलेले आहे। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या मार्फत करण्यात आलेला प्रस्ताव मंजूर करण्यात यावा। विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर यांच्या मार्फत 1 वर्षापासून प्रस्ताव तयार करण्यात आलेला आहे, परंतु अजूनही मंजूर करण्यात आला नाही। याकरिता शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला, परंतु शासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे दिनांक 2 ऑक्टोबर 2024 पासून आम्ही वेण्णा नदी वर्धा नदीच्या संगम तीरावर बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन कार्यकारी अभियंता मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक 1 चंद्रपूर यांना देण्यात आलेले आहे। यावेळी पुंडलिक तिजारे अध्यक्ष, अभिजित मांडेकर उपाध्यक्ष, चंपतराव सावळे सचिव, विलास भोंगाडे मार्गदर्शक तसेच इतर दिंडोडा बॅरेज प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे पदाधिकारी, सदस्य व शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।